नमस्कार, मी अश्विनी सुधाकर देवधर। आज मी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स यांनी आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्तच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे। माझा टोकन नंबर आहे 119। आज मी महिलांचे देशसेवा आणि संरक्षण क्षेत्रातलं योगदान आहे याच्याविषयी माझं मत व्यक्त करणार आहे। आपल्या भारत देशात फार प्राचीन काळापासून गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांच्यासारख्या अनेक पराक्रमी, विदुषी, कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत। त्याचबरोबर झाशीची राणी, कॅप्टन लक्ष्मी, अहिल्याबाई होळकर यासारख्या स्त्रियांपासून ते आज तागायत या स्त्रीच्या यशाची, कर्तृत्वाची, कार्याची घोडदौड सुरूच आहे। समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, अर्थकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा, कार्याचा उत्तम ठसा उमटवलेला आहे। अशा या स्त्रीच्या कार्याचा गौरव मला करावासा वाटतो। या प्रसंगी मला कवयित्री रसिका डोंगरे यांची एक कविता आठवते। त्या म्हणतात, नाही मी अबला मी तर सबला, नाही मी अबला मी तर सबला, नाही मी अबला मी तर सबला, एका हाती पाळणा दुसऱ्या हाती तलवार, एका हाती पाळणा दुसऱ्या हाती तलवार, जीवन रणी लढता जणू मी चपला, जीवन रणी लढता जणू मी चपला, मी सबला मी सबला। खरंच या काव्यपंक्तीप्रमाणे या सबला स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाची उंची गाठलेली आहे। अगदी पाळण्याच्या दोरीपासून ते हिमालयाच्या टोकावर जाण्यापर्यंतचा प्रवास तिने यशस्वीपणे पार पाडलेला आहे। अजून या भारतीय महिलांच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना मला म्हणावंसं वाटतं की कुशल कुटुंबाचं व्यवस्थापन करण्यापासून ते एखाद्या उद्योगाचं व्यवस्थापन करेपर्यंत या स्त्रीने अनेक क्षेत्रात एक यशस्वी घोडदौड सुरू ठेवलेलीच आहे। आजच्या काळात असं एकही क्षेत्र आढळणार नाही की जिथे महिलांनी आपलं कार्यकर्तृत्व गाजवलेलंच नाही। सर्वाधिक कठीण आणि कठोर परिश्रमाचं क्षेत्र असलेल्या भारतीय सेनेतही महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे। देशाच्या सशस्त्र दलात अति प्रतिष्ठित पदापर्यंत उत्कृष्ट भूमिका पार पाडण्याचं काम आपल्या महिलांनी केलेलं आहे। अशा या सिंहासारख्या शूर रणरागिणींची ओळख आहे मी तुम्हाला करून देणार आहे। त्यापैकी पहिल्या आहेत मेजर दिव्या अजित कुमार। या मेजर दिव्या अजित कुमार यांना कोणतीही लष्करी कौटुंबिक पार्श्वभूमी नाही। असं असताना सुद्धा त्या 2015 साली आपल्या भारतीय सैन्यामध्ये दाखल झाल्या आणि आपल्या कर्तृत्वाने, आपल्या पराक्रमाने त्यांनी स्वॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला। अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा आपल्या भारतामध्ये आले त्यावेळेला 26 जानेवारीसाठी दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये दिव्या अजित कुमार यांनी 154 महिला अधिकारी कॅडेट्सचं नेतृत्व केलं होतं, कॅडेट्सच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं। अशा या अतिशय, ज्याला आपण म्हणू शकतो की अतिशय कर्तृत्ववान दिव्या अजित कुमार यांची मी आपल्याला ओळख करून दिलेली आहे। यानंतर मी अजून एका कर्तृत्ववान स्त्रीची आपल्याला ओळख करून देणार आहे। त्यांचं नाव आहे फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी। अवनी चतुर्वेदी या आजच्या घडीला भारताच्या लढाऊ 3 वैमानिकांपैकी एक आहेत। अवनी चतुर्वेदी यांच्यानंतर मी अजून एका अतिशय कर्तृत्ववान महिला देशसेवा करते आहे त्या स्त्रीची मी आपल्याला ओळख करून देणार आहे। त्यांचं नाव आहे कॅप्टन प्रिया सेमवाल। प्रिया सेमवाल यांची ओळख सांगायची झाली तर या गणितामध्ये BSc आणि BEd त्यांनी केलं। त्यांना शिक्षिकेची नोकरी करायची होती, पण देवाची इच्छा काही वेगळीच होती। त्यांच्या पतीला सैन्यामध्ये वीरमरण आलं आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी एक कठोर परिश्रम करायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की त्यांनी SSB सारखी परीक्षा अतिशय कठोर मेहनतीनं उत्तीर्ण झाल्या आणि त्या सैन्यामध्ये कमिशनर ऑफिसर म्हणून आज काम करत आहेत। अजून एका पराक्रमी महिलेच्या योगदानाकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे। 1999 साली कारगिल युद्ध झालं, त्यावेळी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी आपल्या भारत देशाकडून लढलेली ही एकमेव पराक्रमी स्त्री आहे। त्यांचं नाव आहे गुंजन सक्सेना आणि ही पायलटांच्या दलामध्ये एकमेव महिला होती। युद्धाच्या सुरुवातीला त्यांना श्रीनगर येथे तैनात करण्यात आलं, परंतु युद्ध इतकं भीषण वाढेल याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती। 13,000 फूट उंचीवर हेलिपॅडवर उतरवणं एका नवशिक्या वैमानिकाला शक्य नव्हतं, पण ते काम गुंजन सक्सेना यांनी केलं। त्याचबरोबर आवश्यक त्या सेवा पुरवणं, सैनिकांना औषधं देणं यासारखं काम सुद्धा गुंजन सक्सेना यांनी केलेलं आहे। यानंतर
गुंजन सक्सेना यांच्यानंतर महाराष्ट्राच्या सुकन्यांची मी आपल्याला ओळख करून देणार आहे. सीमा कदम, कनका राणे या आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आजसुद्धा सैन्यामध्ये भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये यशस्वीपणे काम करताना आपल्याला दिसत आहे. महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळते तिथे तिथे ते आपल्या संधीचं सोनं करताना दिसतात. आणि म्हणूनच भारतीय लष्करामध्ये सुरुवातीच्या काळात महिलांना संधी मिळत नव्हती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता हे क्षेत्रसुद्धा महिलांसाठी खुलं झालेलं आहे. त्यामुळे निवृत्तीपर्यंत महिला या क्षेत्रात काम करू शकतात. राष्ट्रीय संरक्षणात महिलांचा वाढवलेला हा सहभाग निश्चितच गौरवास्पद आहे. त्याग, आत्मसमर्पण याचं उत्तम उदाहरण असलेल्या मीरा आर्य यांच्या आपण सगळ्या उत्तराधिकारी आहोत. म्हणून अशा कर्तृत्ववान महिलांसाठी, वीरांगनांसाठी माझी ही काव्यवंदना. कोसळू दे कडे, कोसळू दे कडे, कडाडू दे दामिनी, कोसळू दे कडे, कडाडू दे दामिनी, होऊनी रागिणी ती रणात राहील, होऊनी रागिणी ती रणात राहील, दुर्बला नाही ती, दुर्बला नाही ती जगाला समजू दे, दुर्बला नाही ती जगाला समजू दे, झुंजण्यात तेवढं बळ तिला मिळू दे, झुंजण्यात तेवढं बळ तिला मिळू दे. धन्यवाद.